हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण एका नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आज आपण कॅथोड रे ऑसिलोस्कोप म्हणजे सीआरओ म्हणजे काय, सीआरओचे उपयोग कशा प्रकारे केला तर सीआरओची कार्यपद्धती कशा प्रकारे असते याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सीआरओ म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप हे इलेक्ट्रॉनिक प्रयोगशाळेमधील एक अतिशय महत्त्वपूर्ण अष्टपैलू उपकरण आहे. कारण या उपकरणाच्या साहाय्याने आपण ॲम्प्लिट्यूड मोजू शकतो, सिग्नलची ॲम्प्लिट्यूड मोजू शकतो, फ्रिक्वेन्सी मोजू शकतो, याबरोबर फेजही मोजू शकतो. म्हणजे सिग्नलची ॲम्प्लिट्यूड, सिग्नलची फेज, सिग्नलची फ्रिक्वेन्सी आपण मोजू शकतो. याबरोबरच आपण वेव्हफॉर्म कशा प्रकारची आहे, म्हणजे वेव्हफॉर्म सायनोसॉइडल आहे, स्क्वेअर वेव्ह आहे, पल्स टाईप आहे, कोणत्या प्रकारची वेव्हफॉर्म आहे ते वेव्हफॉर्मचा आकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे सीआरओच्या साहाय्याने आपल्याला म्हणजे सिग्नलची फ्रिक्वेन्सी मोजता येते, सिग्नलची ॲम्प्लिट्यूड मोजता येते, सिग्नलचा फेज मोजता येतो. याबरोबर सिग्नलचा आकार कसा आहे, सिग्नल कोणत्या प्रकारचा आहे हे ॲक्च्युली आपल्याला पिक्चर स्वरूपात पाहायला मिळतं. कारण यामध्ये कॅथोड रेचा वापर केलेला असतो. म्हणजेच कॅथोड रे म्हणजे इलेक्ट्रॉन बीम असतात आणि त्यापासून असंख्य इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि त्याचा एक इलेक्ट्रॉन बीम तयार होतो. आणि या इलेक्ट्रॉन बीमच्या साहाय्याने एखादी वेव्हफॉर्म ही ट्रेस आउट केली जाते आणि त्यामुळे आपल्याला स्क्रीनवर, सीआरओला एक मोठी स्क्रीन असते, त्या स्क्रीनवर आपल्याला ती इमेज ड्रॉ करून मिळते. म्हणजे आपण त्याच्या साहाय्याने आपण त्या इमेजचा अभ्यास करू शकतो. इमेज कोणत्या प्रकारची आहे आणि त्याच्या साहाय्याने मेजरमेंट देखील करणं शक्य होतं. त्यामुळे सीआरओ हे अतिशय महत्त्वपूर्ण उपकरण आहे, अष्टपैलू उपकरण आहे. याचा उपयोग आपल्याला इलेक्ट्रॉनिक प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना होतो. याबरोबरच आपण याचा एक वेगळ्या प्रकारे मी थोडंसं त्यामध्ये उपकरणामध्ये थोडासा चेंज करून आपण मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये देखील या ऑसिलोस्कोपचा उपयोग केला जातो. आपण पाहतो की ICUमध्ये जे पेशंट्स असतात त्या पेशंट्सच्या पल्स तपासण्यासाठी, त्याचे हार्टबीट्स तपासण्यासाठी किंवा इतर वेगवेगळे त्यांचे जे काही पॅरामीटर्स असतात यासाठी या ऑसिलोस्कोपचा देखील त्या ठिकाणी उपयोग केलेला असतो. आपण ICUच्या रूममध्ये ज्या ठिकाणी पेशंट ॲडमिट केलेले असतात त्या ठिकाणी आपण पाहतो की म्हणजे त्या ठिकाणी डॉक्टर्स लोक पेशंटच्या हार्टबीट्स पाहून, पेशंटचे पल्स रेट पाहून किंवा त्याचे इतर जे पॅरामीटर्स त्या स्क्रीनवर दिसतात याचा अभ्यास करून पेशंटच्या तब्येतीबाबत उपचारामध्ये त्यांना मदत होते. त्यामुळे पूर्वीपेक्षा हे तंत्रज्ञान अतिशय चांगल्या प्रकारे विकसित झाले. त्यामुळे पेशंटला देखील चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देता येऊ शकते. अतिशय लवकर त्याचं निदान होतं, एखाद्या आजाराचं, रोगाचं निदान लवकर करता येतं. त्यामुळे हे एक अतिशय महत्त्वपूर्ण अष्टपैलू उपकरण आहे. आपल्याला कॅथोड रे ऑसिलोस्कोप, आता मी तुम्हाला सांगितलं की याचे उपयोग जर आपण पाहिले तर याचा उपयोग ॲम्प्लिट्यूड मोजण्यासाठी, फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी, त्यानंतर फेज मोजण्यासाठी, त्यानंतर वेव्हफॉर्मचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे अनेक उपयोगासाठी आपल्याला सीआरओ उपयोगी पडतो. त्यामुळे आपण सीआरओचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण सीआरओची प्रथम ब्लॉक डायग्राम किंवा ठोकळा आकृती आपण या ठिकाणी काढलेली आहे. या ठोकळा आकृती सहाय्याने आपण सीआरओचं कार्यपद्धती कशा प्रकारे असते हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. यामध्ये मुख्यतः व्हर्टिकल ॲम्प्लिफायर, डिले लाईन म्हणजे या ठिकाणी ही CRT आहे. ही या सीआरओचं एक महत्त्वाचा घटक म्हणजे हा CRT आहे, कॅथोड रे ऑसिलोस्कोपमध्ये जी ट्यूब असते की ज्याच्या साहाय्याने इलेक्ट्रिकल सिग्नलचं रूपांतर इमेजमध्ये केलं जातं किंवा व्हिडिओ सिग्नलमध्ये केलं जातं किंवा इमेजमध्ये केलं जातं. अशा यासाठी आपण ही CRT वापरतो. तर ही या ठिकाणी कॅथोड रे ट्यूब आहे. हा वरचा जो सेक्शन आहे, हा वरचा जो 2-3 विभागच आहे त्यामध्ये, म्हणजे व्हर्टिकल ॲम्प्लिफायर, डिले लाईन आणि तिथून डायरेक्ट सिग्नल जो दिला जातो तो व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्सला दिला जातो. तर हा व्हर्टिकल सेक्शन आहे
आणि खालचा हा हॉरिझॉन्टल सेक्शन आहे. आणि या ठिकाणी आपण पॉवर सप्लाय वापरलेला आहे. या ठिकाणी हा पॉवर सप्लाय वापरला आहे. म्हणजे या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर सप्लाय असतात. एक हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय, लो व्होल्टेज पॉवर सप्लाय. म्हणजे सर्किट CRT ला आपल्याला जनरली हाय व्होल्टेजचा सप्लाय लागतो, तर त्या ठिकाणी CRT साठी आपण हाय व्होल्टेज सप्लाय वापरणार. आणि त्या CRO मध्ये जे वेगवेगळे सर्किट्स आहेत, या सर्किटसाठी आपल्याला लो व्होल्ट पॉवर सप्लायची गरज असते. पुन्हा या हीटरसाठी वेगळ्या सप्लायची गरज असते. तर अशा प्रकारे ज्या ज्या सर्किटला हाय व्होल्टेज लागतात त्या ठिकाणी हाय व्होल्टेज सप्लाय पुरवला जातो, ज्या ठिकाणी लो व्होल्टेजची गरज असते त्या ठिकाणी लो व्होल्टेज सप्लाय पुरवला जातो. अशा प्रकारे या CRO मध्ये दोन्ही प्रकारचे पॉवर सप्लाय वापरले जातात. आणि हे पॉवर सप्लाय आपण वेगवेगळ्या CRO मधील वेगवेगळ्या स्टेजेससाठी, वेगवेगळ्या विभागांसाठी सप्लाय पुरवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर या ठिकाणी आपण जो इनपुट सिग्नल आपल्याला त्याची इमेज तयार करायची, त्याच्या इमेजचा अभ्यास करायचा आहे किंवा त्याचं मोजमापन करायचं आहे, यासाठी जो सिग्नल असेल तो सिग्नल आपण या ठिकाणी व्हर्टिकल इनपुटला किंवा व्हर्टिकल ॲम्प्लिफायरला आपण इनपुट म्हणून देणार आहोत. तर या ठिकाणी जो सिग्नल आपण देतो, हा सिग्नल या ठिकाणी ॲम्प्लिफाय केला जातो आणि ॲम्प्लिफाय केल्यानंतर तो सिग्नल या डिले लाईनला दिला जातो. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपण जी डिफ्लेक्शन सिस्टीम आहे, CRO मध्ये दोन प्रकारच्या डिफ्लेक्शन सिस्टीम वापरतात. एक म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टीम आणि एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफ्लेक्शन सिस्टीम. आता इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टीम मध्ये या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्सच्या काही पेअर्स असतात, जोड्या असतात. या उलट इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफ्लेक्शन सिस्टीम मध्ये कॉइल्सच्या साह्याने त्या इलेक्ट्रॉन बीम हा डिफ्लेक्ट केला जातो. पाहिजे तसं आपल्याला त्या डिफ्लेक्शन त्याचं घडवून आणलं जातं. तर त्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफ्लेक्शन सिस्टीम वापरली जाते. CRO मध्ये जनरली इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टीम वापरली जाते. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दोन वेगवेगळ्या पेअर दिसतात पहा, व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्सची एखादी पेअर, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्सची एखादी पेअर, की जेणेकरून इलेक्ट्रॉन बीम समजा. आता जनरली याची रचना कशा प्रकारे असते की या ठिकाणी आपण CRT मध्ये आता डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये जी इलेक्ट्रॉन गन मधून जे इलेक्ट्रॉन बीम निघतात, हा इलेक्ट्रॉन बीम इथून निघतो डायरेक्ट या CRTच्या आतमध्ये फॉस्फरसचं कोटिंग असतं, त्यावर जाऊन धडकल्यानंतर तो फार वेगाने जाऊन धडकतो. त्यामुळे त्या ठिकाणी प्रकाशाची चमक निर्माण होते, एक ल्युमिनस स्पॉट त्या ठिकाणी निर्माण होतो. मग ह्या अशी प्रकाशाची चमक निर्माण झाल्यामुळे आपल्याला ते दिसतं, ती इमेज किंवा तो स्पॉट तरी दिसतो आपल्याला. आणि जर समजा इलेक्ट्रॉन बीम फक्त याच एका रेषेमध्ये, म्हणजे फक्त आडव्या लाईन मधून जर असा ट्रेस करत गेला, तर तो स्क्रीनवर फक्त एक प्रकाशाचा स्पॉट, म्हणजे आपण जर अशी स्क्रीन त्याची जर आपण ही CROची स्क्रीन जर आपण म्हटलं, तर तुम्हाला फक्त एक असा मध्ये बरोबर मध्यभागी असा एक स्पॉट तुम्हाला दिसेल. म्हणजे जसे इलेक्ट्रॉन बीम त्यावर जाऊन धडकतील, तो तुम्हाला एक इलेक्ट्रॉन बीमचा स्पॉट तुम्हाला फक्त त्या ठिकाणी दिसेल. परंतु आपल्याला ऍक्च्युली इलेक्ट्रॉन बीम किंवा तो एक स्पॉट आपल्याला अपेक्षित नसून आपल्याला त्याची इमेज ट्रेस आउट करणं गरजेचं आहे. मग यासाठी इमेज जर तुम्हाला ट्रेस आउट करायची, तर तो इलेक्ट्रॉन बीम व्हर्टिकली पण त्याला डिफ्लेक्ट करता आलं पाहिजे आपल्याला, किंवा हॉरिझॉन्टली पण डिफ्लेक्ट करता आलं पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा तो आपण इलेक्ट्रॉन बीमला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही प्रकारची मुवमेंट जेव्हा आपल्याला शक्य होते, त्यावेळी आपल्याला तो इलेक्ट्रॉन बीम पासून आपल्याला एखादी पर्टिक्युलर इमेज तयार करून मिळते. मग त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉन बीम फक्त एका रेषेमध्ये जाणं अपेक्षित नाहीये, तर तो व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली दोन्ही दिशेमध्ये आपल्याला पाहिजे तसा तो डिफ्लेक्ट करता आला पाहिजे. यासाठी ह्या डिफ्लेक्शन सिस्टीमची रचना केलेली असते. त्यामुळे इलेक्ट्रॉन बीम आपल्याला पाहिजे त्या दिशेमध्ये आपल्याला त्याला डिफ्लेक्ट करता येतो आणि त्यामुळे तो ती इमेज तयार करतो. म्हणजे समजा इलेक्ट्रॉन बीम जर या पद्धतीने ट्रेस आउट केला गेला, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इलेक्ट्रॉन बीम या पद्धतीने जाईल, असं एक 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 इलेक्ट्रॉन बीम या पद्धतीने जाते. आणि त्याचं स्पीड जर जास्त ठेवला आपण, तर आपल्याला दिसत पण नाही की त्यामध्ये इलेक्ट्रॉन बीम आहे. आपल्याला असं वाटतं की एक पूर्ण सरळ लाईन आहे. तर या पद्धतीने ती इलेक्ट्रॉन बीम ती लाईन ट्रेस आउट करतो
आणि मग या पद्धतीने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला एक सायनोसॉइडल वेव्हफॉर्म साइन वेव्ह तयार झालेली आपल्याला दिसते. म्हणजे यासाठी इलेक्ट्रॉन बीम हा डिफ्लेक्ट झाला पाहिजे आणि हे महत्वाचं काम ह्या डिफ्लेक्शन सिस्टीमद्वारे केलं जातं. म्हणजे सिग्नल जेव्हा आपण व्हर्टिकल ऍम्प्लिफायरला देतो त्या ठिकाणी त्या सिग्नलचं ऍम्प्लिफिकेशन केलं जातं. ऍम्प्लिफाय केलेला सिग्नल हा डिले लाईनला दिला जातो. आता या ठिकाणी डिले लाईन मध्ये डिले म्हणजे उशीर करणे, म्हणजे सिग्नल डिले केला जातो. पुढे डायरेक्ट तो व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटकडे न पाठवता तो सिग्नल त्या ठिकाणी डिले केला जातो, त्याला थोडा वेळ थांबून ठेवलं जातं. याचं कारण एक आहे की जो सिग्नल हा पुन्हा इथून जेव्हा तो हॉरिझॉन्टल सेक्शनकडे येईल, हॉरिझॉन्टल सेक्शन मध्ये प्रोसेस व्हायला त्याला काही कालावधी लागतो. साधारणपणे हा डिले 90 नॅनो सेकंद इतका असतो. म्हणजे 90 नॅनो सेकंदाचा डिले या ठिकाणी तयार केला जातो की जेणेकरून म्हणजे हे सर्किटमध्ये 90 नॅनो सेकंदाचा डिले या ठिकाणी निर्माण केला जातो. आणि मग हा जो सिग्नल या ठिकाणी येतो ट्रिगर सर्किट या ठिकाणी टाइम बेस्ड जनरेटर आहे. युजेटी वापरून आपण सॉटूथ ऑसिलेटर हा आपण या ठिकाणी तयार करतो. याच्या साहाय्याने रॅम्प व्होल्टेज किंवा सॉटूथ व्होल्टेज म्हणजे या सिग्नलच्या प्रमाणातलं एक सॉटूथ व्होल्टेज रॅम्प व्होल्टेज या ठिकाणी तयार केला जातं आणि त्याद्वारे तो सिग्नल त्याला ट्रिगर करण्यासाठी ह्या ट्रिगर सर्किटचा उपयोग केला जातो. म्हणजे आलेल्या सिग्नलनुसार ट्रिगर सर्किट टाइम बेस्ड जनरेटरला ट्रिगर करतं, त्यानुसार या ठिकाणी सॉटूथ व्होल्टेज किंवा रॅम्प व्होल्टेज तयार केला जातं. मग हा सिग्नल जो आहे तो हॉरिझॉन्टल ऍम्प्लिफायरला दिला जातो, तिथून पुढे तो हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्सला दिला जातो. म्हणजे हा सिग्नल इथं पोहोचेपर्यंत साधारणपणे तेवढा एक कालावधी लागतो 90 नॅनो सेकंद. आणि त्यानंतर व्हर्टिकल सिग्नल येतो. म्हणजे ऍट ए टाइम दोन्ही सिग्नल म्हणजे वरतून व्हर्टिकल सिग्नल येतो आणि खालून हॉरिझॉन्टल सिग्नल असे दोन्ही सिग्नल ऍट ए टाइम येतात. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन बीम व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली ऍट ए टाइम डिफ्लेक्ट केला जातो आणि त्यानुसार आपल्याला ती इमेज ही ट्रेस आउट करून मिळते आणि मग त्यानुसार आपल्याला ती इमेज स्क्रीनवर तयार झालेली दिसते. म्हणजे त्या स्क्रीनवर सीआरटीच्या स्क्रीनवर तो इलेक्ट्रॉन बीम त्या प्रकारे डिफ्लेक्ट केला जातो आणि त्यामुळे त्यामध्ये जी इलेक्ट्रॉन बीम त्या स्क्रीनवर जाऊन आदळल्यानंतर त्या फॉस्फरसमुळे त्या ठिकाणी एक प्रकाशाची चमक निर्माण होते, ल्युमिनस स्पॉट निर्माण होतो. आणि आता तो स्पॉट न राहता तो स्पॉट कंटिन्युअसली व्हेरी होत असतो, डिफ्लेक्ट होतो. त्यामुळे आपल्याला ती एक इमेज तयार झालेली या ठिकाणी दिसते. या आकृतीमध्ये आपण या ठिकाणी आपण पाहू शकता हा व्हर्टिकल ऍम्प्लिफायर म्हणजे वरती तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही व्हर्टिकल स्टेज आहे. हा खालचा जो आहे तो हॉरिझॉन्टल ऍम्प्लिफायर आहे, हॉरिझॉन्टल स्टेज आहे. म्हणजे यामध्ये व्हर्टिकली इलेक्ट्रॉन बीम डिफ्लेक्ट केला जातो, या हॉरिझॉन्टल सेक्शन मार्फत हॉरिझॉन्टल इलेक्ट्रॉन बीम डिफ्लेक्ट केला जातो. हा पॉवर सप्लाय जो आहे हा या सीआरटी साठी किंवा वेगवेगळ्या स्टेजेससाठी जो सप्लाय लागतो, लो व्होल्टेज असेल किंवा हाय व्होल्टेज, हा या पॉवर सप्लाय विभागामार्फत पुरवला जातो. या सीआरटी मध्ये ही स्क्रीन असते, यामध्ये हा डिफ्लेक्शन प्लेट सिस्टीम आहे. हा इथून इलेक्ट्रॉन गनच्या साह्याने म्हणजे इलेक्ट्रॉन गन मध्ये अनेक विभाग असतात. म्हणजे यामध्ये हिटर असतो, त्यानंतर कंट्रोल ग्रीड असते, कॅथोड असतो, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनोड्स असतात. फोकसिंग ॲनोड असेल, प्री ॲक्सिलरेटिंग ॲनोड असेल, पोस्ट ॲक्सिलरेटिंग ॲनोड असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिलरेटिंग ॲनोड, त्यानंतर हीटर, कॅथोड, कंट्रोल ग्रीड असे वेगवेगळे विभाग. या सगळ्या विभागाला आपण इलेक्ट्रॉन गन म्हणतो की जेणेकरून इथून इलेक्ट्रॉन बीम हा फार फास्टली एका जास्त वेगाने हा इलेक्ट्रॉन बीम पुढे पाठवला जातो की जेणेकरून तो जेव्हा एका जास्त वेगाने जाऊन जेव्हा स्क्रीनवर आदळेल त्यावेळेसच त्या ठिकाणी प्रकाशाची चमक निर्माण होते, म्हणजे तुमची इमेज ट्रेस आउट व्हायला सुरुवात होते. तर यासाठी आपण यामध्ये ही इलेक्ट्रॉन गनची रचना असते. तर या सर्व म्हणजे आता जी काय आपण ब्लॉक डायग्राम काढलेली आहे, या ब्लॉक डायग्रामच्या साह्याने तुमच्या लक्षात येईल की सीआरओचं कार्य कशा पद्धतीने चालतं. तर सीआरओच्या साह्याने आपल्याला ॲम्प्लिट्यूड एखाद्या सिग्नलची ॲम्प्लिट्यूड मोजता येते, एखाद्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी मोजता येते, एखाद्या सिग्नलचा फेज मोजता येतो, त्यानंतर त्या वेव्हफॉर्मचा आकार कसा येतो पाहता येतो, एखाद्या वेव्हफॉर्मचा अभ्यास करता येतो. दोन वेगवेगळे सिग्नल, यामध्ये ड्युअल ट्रेस ऑसिलोस्कोप देखील असतो, त्यामुळे दोन वेगवेगळे सिग्नल म्हणजे एका वेळी आपण सायनोसॉइडल सिग्नल, दुसरा ट्रायंग्युलर असेल किंवा दुसरा स्क्वेअर वेव्ह सिग्नल असेल, असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल देखील ॲट ए टाइम आपण देऊन दोन्ही सिग्नलचा आकारमान आपण आकार या ठिकाणी पाहू शकतो, दोन्ही सिग्नलची रचना कशा प्रकारे ती पाहू शकतो, दोन्ही सिग्नलची फ्रिक्वेन्सी किती मोजू शकतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या सिग्नलचा अभ्यास करण्यासाठी देखील या सीआरओचा उपयोग केला जातो. तर इलेक्ट्रॉनिक लॅबोरेटरी मधलं
हे अतिशय महत्त्वपूर्ण उपकरण आहे. CROचा अभ्यास आपल्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. CRO म्हणजे काय, CROचा उपयोग कशा प्रकारे केला जातो, परीक्षेमध्ये यावर हमखास प्रश्न विचारला जातो. ब्लॉक डायग्राम काढा, त्याची माहिती लिहा. तर त्यामुळे ब्लॉक डायग्राम काढून प्रत्येक ब्लॉकबद्दल जर आपण माहिती लिहिली, 4-5 ओळी जर लिहिल्या, तर आपलं उत्तर छानपैकी मोठं उत्तर आपल्याला म्हणजे तुम्हाला जे काय म्हणायचं ते व्यवस्थितपणे त्या उत्तरामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करता येईल आणि तुम्हाला देखील चांगले मार्क मिळतील. तर मला वाटतंय आज आपण ही जी काही CROची माहिती या ठिकाणी पाहिली, ब्लॉक डायग्रामचा अभ्यास केला, हे निश्चित तुम्हाला समजलं असेल. तुम्ही व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला निश्चित यामध्ये ज्या काही शंका असतील त्या शंका निश्चित क्लिअर होतील याची मला खात्री आहे. तर रोज मी आपल्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये या वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ तयार करत असतो. तर या नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तुमच्या ज्या काही शंका होतील त्या निश्चित क्लिअर होतील. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.